संध्याकाळी 5 ते 6 ची वेळ. डोक्यावरील सूर्य आणखी मावळला नव्हता. ऑफिसमधील मंडळी काम संपून स्टेशनवर आले होते, म्हणून अर्थात गर्दी कमी नव्हती. तरी भर दिवसा कल्याण जंक्शनवर 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर होतो लैंगिक अत्याचार. कधी नरसापूर तर कधी बदलापूर. स्थळ बदलतात, आरोपीची नावे बदलतात, परंतु कायम असते ती एक बातमी: पीडितेवर अत्याचार. नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. मुंबईतील कल्याण स्टेशनवर घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. कल्याण स्टेशनवर एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीबरोबर हा अनुचित प्रकार घडला आहे. 14 वर्षाची ही तरुणी कल्याणवरून आपल्या मामाकडे जात असतानाच हा प्रकार घडला. 14 वर्षाची ही अल्पवयीन तरुणी अहिल्यानगरवरून कल्याणला खोपोलीला राहणाऱ्या आपल्या मामाला भेटण्यासाठी आली होती. नेहमी आपल्या पालकांसोबत ती कल्याणला यायची व तिथूनच खोपोलीला आपल्या मामाकडे जायची. अहिल्यानगरवरून कल्याणला बसने येणे अधिक सोयीस्कर असल्याने ती देखील आधी कल्याणला बसने आली. नेहमीप्रमाणे ती कल्याणवरून खोपोलीला आपल्या मामाकडे जाण्यासाठी कल्याण जंक्शनला पोहोचली होती व तिथे खोपोली लोकलची वाट पाहत बसली होती. अशातच एक 21 वर्षाचा तरुण तेथे आला. तरुणाचं नाव सौरभ सोनवणे. सौरभ सोनवणे याला ती अल्पवयीन मुलगी एकटी आहे असं दिसलं. मुलगी स्टेशनवर एकटी आहे असं दिसल्याने ती चांगलीच संधी आहे असं त्याला वाटलं. यामुळे सौरभ तिच्यावर वॉच ठेवत बसला. पुढे चांगली संधी बघता तो तिच्या जवळ गेला व तिचा मोबाईल हिसकावून घेतला. अचानकपणे तिचा मोबाईल सौरभने घेतल्याने ती घाबरली. काय करावं तिला सुचत नव्हतं. तिने सौरभला आपला मोबाईल परत मागितला, परंतु सौरभने तिला मोबाईल देण्यास नकार दिला. जर मोबाईल परत हवा असेल तर माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला चल, तरच तुला तुझा मोबाईल परत देईन, असं सौरभने तिला सांगितलं. आपला मोबाईल परत मिळवण्यासाठी काय करावे हे तिला सुचत नव्हते. त्यामुळे सौरभने सांगितल्याप्रमाणे, म्हणजे त्याच्यासोबत पोलीस स्टेशनला गेल्यावर आपल्याला मोबाईल परत मिळेल असे तिला वाटले. असाच विचार करत तिने सौरभ बरोबर पोलीस स्टेशनला जायचं ठरवलं. परंतु सौरभच्या डोक्यात काही वेगळाच प्लॅन सुरू होता. त्याने पोलीस स्टेशनच्या बहाण्याने तिला कल्याण जंक्शन जवळील कल्याण रेल्वे यार्डमध्ये नेलं आणि येथेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या यार्डमध्ये कोणीही येत जात नसल्याने ती कोणाला मदतीला बोलवू शकत नव्हती. तरी तिने या अत्याचाराचा प्रतिकार केला व अत्याचाराचा प्रतिकार करत आपली सुटका केली. तिच्या सुटकेनंतर ती लगेच तेथून रेल्वेतील पोलिसांकडे गेली. तिने तिच्याबरोबर झालेला हा सगळा घटनाक्रम पोलिसांना सांगितला. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. तसेच रेल्वे स्टेशन व जवळील परिसरातील उपलब्ध CCTV फुटेजेस तपासले. या CCTVच्या आधारे पोलिसांनी आरोपी सौरभची ओळख करून आरोपी सौरभला ताब्यात घेतले. तसेच त्याला कोर्टात हजर करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार आरोपी सौरभने त्याचा गुन्हा कबूल केला असून त्याला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता पोलीस या प्रकरणात पुढील तपास करत आहेत. परंतु पुन्हा एकदा राज्यातील न्याय व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुलींवर अत्याचार केले जातात, गुन्हा नोंदवला जातो, आरोपीही ताब्यात घेतले जातात, परंतु पीडितेला न्याय मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. राज्याने आणखी किती बदलापूर, किती नरसापूर सोसायचे, असा मोठा सवाल जनता सरकारला विचारत आहे. या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.